हॅलो नमस्कार, माझ्या सगळ्या गोड ताईंचे आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर आता टायमिंग सांगते 6:30 वाजलेले आहेत। इव्हिनिंग रुटीन झालेलं आहे, झाडझूड वगैरे सगळं काही झालेलं आहे, इव्हिनिंगचं जे काही रुटीन असतं ते। आणि आता सुरुवात होती नाईट रुटीनला। तर आता स्वयंपाक वगैरे सगळं काही बाकी आहे माझं। तर आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी रेसिपी शेअर करणार आहे, तर प्लीज पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। आणि इथे पिल्लू दाखवते तुम्हाला, इथे खेळते। शिव इकडे बघ, हे बघा। तर शिव इथे खेळत बसलाय। चला आता आपण पटापट स्वयंपाकाला लागूयात। हा जो ब्लॉग आहे ना, हा बुधवारचा आहे आणि आता वाजलेले आहेत 6:30। तर तुम्ही इथे बघू शकता, भांडी वगैरे मी घासून ठेवली होती आणि बस आता मी आलेले आहे किचनमध्ये आल्याच्या नंतर इथे जो पाण्याचा जार आहे ना, तो पण मी घासून ठेवला होता। तर आता त्यामध्ये पाणी वगैरे भरून ठेवेल। तर आता घरातली जी काही छोटी मोठी कामं होती ती सगळी मी करून घेतली आणि आता स्वयंपाक पण करायचा आहे। तर पाणी पण आलेलं होतं, तर पटापट मी पाणी वगैरे भरून घेतलं आणि सोबतच वरच्या टाकीमध्ये पाणी चालू करून ठेवलं। मोटर लावलेली आहे, तुम्हाला इथे दिसत असेल बघा वायर वगैरे। तर बस त्यानंतर मी माझ्यासाठी बनवत आहे चहा आणि आरू गेलेला आहे बाहेर खेळायला, कारण तो म्हणत होता मम्मी थोड्या वेळ तरी बाहेर खेळायला जाऊ दे। तर म्हणलं असं थोडंसं खेळून आला तर फ्रेश होईल, म्हणून मग थोड्या वेळ पाठवलं, कारण होमवर्क वगैरे पण त्यानं करून गेलेला। म्हणून म्हणलं ठीक आहे, चला अर्धा तास खेळू द्यावा आणि त्यानंतर बोलवावं। तर बस आता चहा वगैरे बनत आहे आणि बस मग त्यानंतर बाळाला मी वाकरमध्ये बसवलं आहे आणि पटापट आता मी कुकर लावून घेणार आहे, कारण 5 ते 10 मिनिट बाळ शांत बसतं परत रडायला लागतं। तर बस तोपर्यंत कुकर मला लावून घ्यायचे, कारण आरू बाहेरून खेळून आला की मला आधी जेवायला मागणार, म्हणून मग पटापट मी वरण भात वगैरे लावून घेत होते आणि चहा बनतच होता बघा। तर चहा बनेपर्यंत असंच उभं टाकण्यापेक्षा म्हणलं चला कुकर लावून घेऊयात, कारण हे पण काम होऊन जाईल। आणि मला पण ना असं नुसतं चहा होईपर्यंत तिथं उभं टाकायचं खूप कंटाळा येतो। तर बस तोपर्यंत मग दुसरं एखादं काम मी करत असते आणि बस आता कुकर वगैरे लावून घेतलेला आहे। तर आता चहा झालेला होता, तर बस मी माझ्यासाठी चहा घेत होते आणि ते शिव तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही त्याच्या बघा हातामध्ये चाळणी घेऊन खेळायला लागले। तर त्याला एवढी सारी खुळखुळे जे म्हणतात ना ते आणलेलं आहे बघा। त्याच्या पप्पानी खुळखुळे परत खेळणी वगैरे आणलेत, पण त्याला खेळायचे वाटीसोबत, चाळणीसोबत, नाही तर टीव्हीच्या रिमोटसोबत। आजकाल ना शिव असाच करतोय, म्हणजे खेळणी सोडून दुसऱ्या सगळ्या वस्तूंसोबत खेळायला लागतोय। तर बस आता चहा वगैरे झालेला आहे, चला आता मी चहा पिऊन घेते, तुम्ही पण या चहा प्यायला। हे बघा पिल्लूला ना मी चटईवर टाकलं होते खेळायला, तेव्हा खेळत खेळत कुठे जातोय, असं चटई सोडून सगळीकडे खेळायचे त्याला। काय पिल्लू शिव इकडे चल, चल या आतमध्ये, खोलून देऊ। तर आता आरू बाहेरून खेळून आला होता आणि बस मी इथं त्यानंतर 3 बटाटे घेतलेले आहेत आणि सोबतच नाचणीचं जे सत्व आहे ना ते काढलेलं आहे, कारण बाळासाठी मला खाऊ बनवायचं आहे आणि सोबतच मला बटाटे पण बॉईल होण्यासाठी ठेवायचे आहेत, कारण आज मी बनवणार आहे आलू पराठे। तर ह्यांना आलू पराठे खूप आवडतात, म्हणून म्हणलं चला आज त्यांच्या आवडीचं बनवूयात। तर बस आता इथे आरूला पण मी जेवायला दिले, तर आरू पण जेवण करत होता आणि बाळ पण त्याच्यासोबतच इथे खेळत होता। तर चला आता पटापट मी जे काही स्वयंपाकाची चॉपिंग वगैरे ते पण मला तयार करून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता पिल्लूला मी खेळायला खेळणी वगैरे टाकलेली आहेत आणि तो काही चटईवर अजिबात खेळत नाही, सगळीकडे पूर्ण अख्खा घराने फिरत आहे, कारण आता तो रांगायला वगैरे लागला आहे ना। तर त्यामुळे मग मस्त काही पण त्याला कोणती बी वस्तू वगैरे दिसली की लगेच त्याच्या मागे लागतो घेण्यासाठी। तर तुम्ही इथे बघू शकता बघा, तो ग्लास घेण्यासाठी कसा जातोय। आणि बस मग बाकीचं जे काही पसारा होता ते मी सगळं आवरून घेतला। तर आता बाळाला थोडा वेळ घेऊन बसले आणि पाणी वगैरे सगळं काय भरून झालं। बस आता मी जे वायर वगैरे आहे ना मोटरचं ते ठेवून देत होते आणि आता मला बनवायचं आहे स्वयंपाक।
तर आता बटाटे पण बॉईल झाले होते, तर बस प्लेटमध्ये मी काढून घेतलेत. आता थोडेसे थंड होऊ देईल आणि त्यानंतर सोलून ठेवेल. तर बस आता आलेली आहे समोरच्या रूममध्ये आणि इथे तुम्ही बघू शकता शिवनं पायऱ्याला पकडून कसं उभं टाकतोय. तर मस्तपैकी उभं टाकायला लागला आहे. पण काय होतं, जेव्हा लहान होतं ना शिव, तेव्हा तरी म्हणजे त्याला एवढं काय नाही वाटायचं, म्हणजे तो शांतपणे खाली खेळायचा. पण आता अजिबात तसं नाही आहे, म्हणजे एकसारखं मला त्याच्या जवळच बसून राहायला लागतं, नाही तर मग पायऱ्याला पकडून पायऱ्यावर चढायला लागतो. तर आता आरूचं पण जेवण वगैरे झालं होतं, तर बस मग मी त्याला पण अभ्यासाला थोडा वेळ बसवलं आणि शिवला पण घेऊन बसले होते, कारण तो खाली बसतच नव्हता. म्हणजे आरूला पण अभ्यास करू देत नव्हता, सारखं तिचं वही ओढ पेन ओढ असं करत होतं. म्हणून मग त्याला घेऊन बसले आणि स्वयंपाक वगैरे म्हणजे जे काही चॉपिंग वगैरे सगळी तयारी झालेली आहे, पण वरणाला फोडणी द्यायची बाकी आहे आणि पराठे बनवायचे बाकी आहेत. तर ते मी गरम गरमच बनवणार आहे ह्यांनी आल्याच्या नंतर. बाबू हे काय गेलं, तोंडात निघालंय, तोंडात निघालंय. तर आता वाजलेले होते 9 आणि आत्ता तुम्ही बघू शकता आत्ता पिल्लू झोपलं आहे. तर खूप वेळ झाला त्याला झोपी घालण्याचा प्रयत्न करत होते, पण तो झोपतच नव्हता. फायनली आत्ता झोपला होता. तर चला आता पटापट मी स्वयंपाकाला लागते. तर पातेल्यामध्ये मी एक पळी तेल, जिरे, मोहरी आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकून 2 मिनटं तळू देणार आहे छान तेलामध्ये. आणि त्यानंतर त्यामध्ये एक बारीक चॉप केलेलं टोमॅटो ॲड करणार आहे. तर सोबतच मी दुसऱ्या कढईमध्ये बनवत आहे. सोबतच मी कढईमध्ये आलूची भाजी बनवत आहे. तर त्यासाठी मी एक पळी तेल घातलेलं आहे, जिरे, मोहरी आणि 3 बारीक आकाराचे चॉप करून कांदे घातलेले आहेत. नंतर त्यामध्ये मी लसण आणि जिरे एकत्र कुटून टाकलेलं आहे. तर आता कांदा व्यवस्थित शिजेपर्यंत मी इथे वरण बनवून घेत होते. तर वरणामध्ये काही नाही, बेसिक मसाले ॲड केलेत, हळद पावडर, लाल मिर्च पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. नंतर जी मुगाची डाळ आहे ती ॲड केलेली आहे. तुमच्याकडे कोथिंबीर असेल, कढीपत्ता असेल तर तुम्ही घालू शकता. तर माझं संपलं होतं म्हणून मग मी नाही टाकलं. आणि त्यानंतर बटाट्याची भाजी बनवायला लागले. तर आता त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद आणि थोडंसं लाल मिर्च पावडर टाकले. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. नंतर आपल्याला त्यामध्ये बटाटा बारीक करून टाकायचा आहे. अशा पद्धतीने आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बस तर आपली सिंपल अशी बटाट्याची भाजी रेडी आहे. तर आता चला मला कणिकही मळून घ्यायचे. मी पटापट कणिक वगैरे मळून घेते. तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी भाजी झालेली आहे. तर आरूला ना अशी सपकच आवडते, जास्त तिखट खात नाही तो, म्हणून मग मी सपकच बनवली आहे, जास्त चटणी नाही टाकली त्यामध्ये. आणि बस तोपर्यंत आयुषचे पप्पा देखील आले होते. तर आता कणिक वगैरे मळून झालं आणि इथे मी आलू पराठे बनवून घेत होते. तर सुरुवातीला ना मी आरूसाठी स्क्वेअर शेपचा आलू पराठा बनवला, कारण तो काय करतो बघा, असं राऊंडमध्ये बनवला ना तर खात नाही, नखरे करतो. पण असं वेगवेगळं ट्रायंगल शेपचे किंवा मग स्क्वेअर शेपचे असे जर त्याला पराठा बनवून मी दिलं ना ते त्याला खूप आवडतं. म्हणजे मस्त तो खेळत खेळत संपवून टाकतो. म्हणून मग त्याच्यासाठी मी आधी स्क्वेअर शेपचा पराठा बनवला आणि त्यानंतर मी आमच्यासाठी असे गोल गोल पराठे बनवून घेत होते. तर चला आता पटापट मी बनवते. तर
तर आता सगळा स्वयंपाक वगैरे करून झाला आणि बस आता ह्यांच्यासाठी मी ताट वगैरे वाढत होते. तर तेवढ्यातच ह्यांनी बोलले की पापड पण भाजून घे, म्हणून मग थोडेसे पापड पण भाजून घेतले. तर तळून घेण्यापेक्षा ना आम्ही सगळेजण असे भाजलेलेच पापड खायला जास्त पसंती देतो, म्हणून मग थोडेसे पापड वगैरे भाजून घेतले आणि बस ह्यांच्यासाठी मी ताट वाढून घेत होते. तर आता ह्यांच्यासाठी ताट वाढून घेतलेलं आहे मी. तर आता मी तुम्हाला सांगते की काय काय आहे जेवणामध्ये ते. तर इथं आहेत पापड, आलू पराठा, चपाती, बटाट्याची भाजी, वरण आणि भात. सिंपल असं जेवण आहे. सिंपल असंच डिनरमध्ये आम्ही जास्त करून बनवतो. तर बस आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि बस यांनी ना मार्केटमधून मटर आणले होते. तर बस यांनी मटर पण तोपर्यंत सोलून ठेवले. माझं पराठे वगैरे होसतं. कसं पराठे वगैरे केले ना ते गरम गरम खायला छान वाटतं, म्हणून मग मी यांनी आल्याच्यानंतर बनवले. आणि बस आता आरू आणि त्याचे पप्पा दोघंही जेवण करत होते आणि शिव झोपलेला आहे. तर बस तोपर्यंत मी पण जेवण करून घेणार आहे आणि नंतर पूर्ण किचन आणि घर पूर्ण क्लीन करून घेणार आहे. तर चला आता पटापट आम्ही जेवण वगैरे करतो आणि नंतर बोलतो तुमच्यासोबत. कुठे चालला तू शिव? पप्पा कशी बसला? अरे हाय कर बरं सगळ्यांना. तर आता ह्यांनी बाळाला घेतलं होतं आणि बस आता ते सगळेजण वरती मस्तपैकी टी व्ही बघत बसणार आहेत. तोपर्यंत म्हणलं चला आपण आपलं सगळं किचन वगैरे सगळं क्लीन करून नंतर वरती जावं. तर बस आता जी भांडी वगैरे आहेत ती सगळी मी किचनमध्ये नेऊन ठेवणार आहे आणि जे काही जेवण वगैरे उरलेलं आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर चला आता पटापट आवरून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर आता पूर्ण घरामध्ये मी स्वच्छ झाडून मारून घेतलेलं आहे. आता मी जाणार आहे किचनमध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता स्वयंपाक वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर किचनमध्ये पूर्णपैकी पसारा झालेला आहे. तर बस सुरुवातीला सगळे काही जे काही भांडी वगैरे होती ते सिंकमध्ये टाकून घेतली आणि खरकट वगैरे साईडला काढून ठेवलं आणि सगळी भांडी स्वच्छ घासून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता पटापट सगळी भांडी वगैरे घासून घेते आणि त्यानंतर गॅस वगैरे ते सगळं मी क्लीन करून घेणार आहे. कारण काय होतं माहिती आहे का, स्वयंपाक वगैरे करताना थोडं तरी का होईना गॅसच्या साईडला वगैरे सांडत राहतं आणि त्यामुळे मुंग्या वगैरे होतात, म्हणून मग सगळं व्यवस्थित क्लीन करणं खूप गरजेचं आहे. तर आता माझी भांडी वगैरे सगळी घासून झाली होती आणि बस त्यानंतर मी गॅस वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि सिंक पण मी व्यवस्थित घासून घेणार आहे. कारण जे मेन कॉकरोच वगैरे येतात ना ते सिंकमधूनच येतात. त्यासाठी रात्रीचे जे काही खरकट वगैरे आपण भांड्यातलं काढतो ना ते थोडंही सिंकमध्ये असलं तर कॉकरोच वगैरे यायला लागतात, म्हणून मग ते पूर्ण व्यवस्थित आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित घासून घ्यायचं जेणेकरून तेलकट दिसणार नाही. आणि तुम्ही ते बघू शकता मस्तपैकी पूर्ण किचन मी आवरून घेतलेलं आहे. तर बस अशा पद्धतीने दररोज रात्री जर आपण किचन पूर्ण क्लीन केलं, भांडी वगैरे घासून ठेवली तर कॉकरोच मुंग्या काहीच आपल्या किचनमध्ये होत नाही. तर आत्ताच माझं किचनमधलं सगळं आवरून झालं. तर बस तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच सगळ्यांनी काळजी घ्या. परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. गुड नाईट, बाय.